पहिल्यांदा संतोष अण्णा देशमुख यांची जी हत्या झाली ही बीड जिल्ह्यासाठी काळिमा फासणारी घटना होती। त्याच्यामध्ये जे कोणी दोषी आहे, ज्याच्यावर दोषपत्र पोलीस दाखल करतील ते गुन्हेगार असणारच। त्याच्यामुळं ही एक तपासाचा भाग असला पाहिजे की ज्या पद्धतीने त्यांना PCR दिला गेला, त्याच्यानंतर काल ज्यावेळेस कोर्टासमोर प्रेझेंट केलं त्यावेळेस त्यांनी PCR मागितलेला, परत कोर्टाने MCR दिला आणि त्या तत्कालीन टायमामध्ये किंवा काल सकाळी वगैरे लावला असेल त्यांनी मोकोका। काल दुपारी कळलं की त्यांनी मोकोका लावलेला आहे। तर पोलीस यंत्रणेचा भाग आहे, हे पोलीस तपासाचा भाग आहे की पोलीस तपासामध्ये हे आढळलं असेल ते दोषी, त्याच्यामुळे सांगितलं। आणि SITनं सुद्धा कोर्टामध्ये जे प्रेझेंट केलेलं ते कोर्टामध्ये त्यांनी म्हणलं की ह्यांना 302चं म्हणजे की मर्डरचा जी झालेला आहे मर्डर, या मर्डरच्या कटामध्ये सामील असणारे हे आहेत, कारण यांच्या ह्यांनीच कट रचला गेला, त्याच्यामुळे त्यांना आम्हाला तपासायचे किंवा काय वगैरे वगैरे दोषपत्र जे दाखल केलेले आहेत त्याच्यानुसार त्यांना मोकोकामध्ये ॲड केलेलं असलं पाहिजे। आणि आता ही गोष्ट याच्यानंतर आणखी बरेच काही लोक आहेत की ज्यांची ह्याची सुरुवात तसं विचार केला तर 28 मे 2024ला झालेली प्रथमदर्शी दिसते। 28 मे जरी झाला तरी परत पुन्हा 29ला त्याची खंडणीचा गुन्हा झाला। कुणीतरी रमेश घुले नावाचा व्यक्ती आणि इतरही 2 जण असं काहीतरी आहे त्या FIRमध्ये, मी परवा मीडियाला पण दाखवला। पण त्याच्यानंतर तो इतर कोणही एक त्याच्यावर सुद्धा आणखी कारवाई झाली नाही। त्याच्यानंतर ही जी आहे ती खंडणी परत पुन्हा 29/11ला मागितली गेली, त्यांना बोलवून घेतलं, बरंच काय त्याच्यात महाभारत झालं। 6 तारखेला ह्यांनी त्या लोकांना तिथं पाठवलं गेलं या गुंडांना, आणि हे गेल्याच्यानंतर 6 तारखेला बरीच काही घटना घडली, ही आपल्याला सर्व घटनाक्रम माहीत आहे। पण याच्यानंतर काय झालं तर परत 9 तारखेला ह्यांनी किडनॅपिंग केलं। किडनॅपिंग करताना ज्या 2 गाड्या होत्या त्याच्यामधली स्विफ्ट गाडी कुणाची होती, कारण आपण स्कॉर्पिओ गाडीवर त्यांनी पोलिसांनी फोकस केला। स्विफ्ट गाडी कुणाची होती, ती कोण मालक आहे, त्याचा ड्रायव्हर कोण आहे, तो कुठं होता, दिली कशी, त्याच्यावर चालवाय कोण, त्याच्यात कोण कोण होतं, हा एक विषय आहे। त्याच्यानंतर मारताना त्यांनी कुठं मारलं आणि त्याची बॉडी कुठं नेऊन टाकली, ते मारताना आणखी कोण कोण होते, ह्या सर्व गोष्टीचा तपासामध्ये हे सर्व गोष्टी येतील। पण त्याच्यानंतर आणि परत पुन्हा यांना पळून जायला कुणी साथ दिली, ते कुठल्या मार्गे गेले, कुठं राहिले, कुठं काय केलं, हे खंडणीतले जे आरोपी होते ते पण निघाले। 11 तारखेला गुन्हा झाला तेव्हापासून 31 तारखेपर्यंत कुठं होते, कुणाच्या घरी थांबले, कुठल्या दवाखान्यात थांबले, त्यांना कुणी मदत केली, त्यांना कुणी गाड्या पुरवल्या, त्यांना काय केलं, हे सर्व सुद्धा सहआरोपी झाले पाहिजेत, ही आमची मागणी पहिल्या दिवसापासून आहे। आणि आज पण मी परत एकदा सांगतो, जे लोक यांच्या संपर्कात होते, 6 तारखेला भांडणं झाले त्या अवधा कंपनीच्या यार्डमध्ये, त्यावेळेस त्या रोडवर आणखी कोण गुंड उभे होते, ते काय प्लॅनिंग करत होते, ह्याची सुद्धा सर्व गोष्टी जी आहेत यांना सुद्धा सहआरोपी याच्यात केलं पाहिजे। म्हणजे या मोकोका लावण्याचं पद्धती ही जी टोळी युद्ध आहे, ही टोळी युद्ध आता आम्ही परळीच्या बाहेरचं बोलतोय, परळीतला विषय तर खूप मोठा आहे, पण ही परळीच्या बाहेर जी आता आमच्याकडे केजच्या परिसरात जी मला दिसतंय तेवढं पुरतं मी बोलतोय की परळीचे लोक इकडे येण्यापेक्षा केजमध्येच हे गुंडाराज बऱ्यापैकी तयार केले। माझ्या केज तालुक्यात आणि परिसर धारूड याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ 40-50 लोक ह्याच्यामध्ये सगळे इन्व्हॉल्व असतील। हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, कुठल्या एका समाजाचे, कुठल्या एका जातीचे नाही, त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना या मोकोकामध्ये ॲड झालं पाहिजे। आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला की शेवटच्या माणसापर्यंत आम्ही तपास करू आणि त्याला बिलकुल ताब्यात घेऊ, सोडणार नाही। काल उपमुख्यमंत्री पण म्हणले की आम्ही कुणालाही सोडणार नाही, त्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर भरोसा ठेवला पाहिजे आणि पोलीस यंत्रणेने गतीनं काम केलं पाहिजे, ही एक मागणी। दुसरी मागणी आमची अशी आहे की हा जो खटला आहे तो फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे। याच्यासाठी जो वकील आहे तो, माझी प्रत्येक वेळेस वारंवार मागणी आहे, उज्ज्वल निकम साहेब जर नाही म्हणत असले किंवा त्यांचा होकार येत नसेल लवकर, तर आमचं म्हणणं आहे की आम्ही विनंती करू, पण सतीश माने शिंदे या वकिलांना याच्यात घेतलं पाहिजे। कुटुंबाची मागणी आहे, माझी नाही आहे, आणि कुटुंबाने मला सांगितलेलं म्हणून मी कुटुंबाच्या वतीनं पण बोलतोय, कुटुंबाची पण मागणी आहे। आणि सरकार असेल, पोलीस असेल, यांना माझी विनंती आहे की तुम्ही आमच्या राजकीय मंडळी असेल किंवा समाजातले जे काही घटक असेल त्यांचं किती ऐकायचं हा तुमचा भाग आहे, आमचं सूचना करणं काम आहे, आम्हाला आमच्याकडे जे इनपुट येतात ते सांगणं काम आहे। पण मीडियाला सांगितलेलं आमचं इनपुट ऐका न ऐका, पण तुम्ही देशमुख कुटुंबाची जी मागणी आहे ती मान्य करावी सरकारनं, आणि पोलिसांनी त्याला ग्राह्य धरून पुढचा तपास केला पाहिजे। कारण देशमुख कुटुंबानं सुद्धा बऱ्याच काही गोष्टी यांना टिप दिल्या आहेत म्हणण्यापेक्षा की त्यांना काय अनुभव आलेले आहेत, त्यांना कुणी दाब दिलेला आहे, काय केलं, त्यांच्या जबाबात पण म्हणले, त्या जबाबाप्रमाणे सर्व कारवाई झाली तर देशमुख कुटुंब समाधानी होईल। देशमुख कुटुंब समाधानी झालं तर आम्ही सर्व समाधानी होऊ, आणि बीड जिल्हा समाधानी होईल, महाराष्ट्र समाधानी होईल। खूप खूप धन्यवाद। सॉरी, सुरेश धस असं म्हणतात, या सगळ्या प्रकरणात तुम्ही ज्यांना आकाच्या आका म्हणता त्यांचा या सगळ्या प्रकरणात खुनाच्या केसमध्ये नाही पण खंडणीच्या केसमध्ये 100% हात आहे, तर तुम्हाला असं वाटतं का?
नाही, ते काय म्हणतात हे काय मी ऐकलं नाही, ते ऐकल्यानंतर बोलू. पण त्यांचा विषय त्यांच्यासोबत, मला काय वाटतं हे मी बोलेल. मी सुरेश सरांना काय वाटतं मी ते असं कसं बोलू ते नाही, पण काल ज्यावेळी मकोका लागला त्यानंतर वाल्मिक कराडच्या समर्थकांनी परळीच्या पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन केलं, त्यांच्या घरच्यांनी पण आंदोलन केलं, एकाने तर आत्मदहन करण्याचाही प्रयत्न केला होता. नाही, माझ्या माहितीनुसार मोकोका डिक्लेअर करायच्या अगोदरच त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला दिसत होता. सकाळी 10:30च्या दरम्यान मला माध्यमांनी दाखवलं असं वाटतं, आणि ते 10:30-11च्या दरम्यान काहीतरी आंदोलन त्यांचं चालू केलं. पण कालपासून आमच्याकडं जमावबंदीचा आदेश लागू आहे. हे जमावबंदीचा आदेश लागू आहे. सकाळीच माझं काल SP साहेबांचं बोलणं झालेलं, त्यावेळेस पण त्यांनी सांगितलेलं, आणि ही जमावमध्ये असताना सुद्धा ही परवानगी दिली का, कसं आंदोलन झालं मला माहीत नाही. पण या आंदोलनामध्ये काही जे ते गुंड प्रवृत्तीच्या लोकांचं काही आंदोलन वेगळं होतं, की ज्यांनी की परळी बंद करायची हक्क दिली. ठीक आहे, आंदोलन करण्याचा ज्याचा त्याचा लोकशाहीप्रमाणे अधिकार आहे, त्याच्याप्रमाणे ते करत असतील. पण जे की गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी परळीला बंद करा, व्यापाऱ्यांना वेटीस धरण्याचं काम कुणीही करू नये. आणि जी समाज आहे त्या कुठलाही समाज, जात धर्म समाज म्हणलं की पुन्हा भानगड आणखी, ते कुठल्याही जाती धर्माचे माणसं, समाज असो व्यापारी असो, त्यांनी उत्स्फूर्त जर बंद पुकारला तर तो खरा बंद, आणि त्यांना जर वाटलं तर तो लोकशाहीचा मार्ग आहे. त्याच्यामुळे ते कुणाचं ऑब्जेक्शन असायचं कारण नाही. पण कुणी विनाकारण दाब देऊन जर बंद करायला हवीत असेल तर ती प्रवृत्ती चांगली नाही आहे, आणि त्याच्यासाठी बिलकुल सरकार, मायबाप आणि पोलीस यंत्रणा त्याच्यावर लक्ष ठेवून असेल. अमित शहाची तुम्ही यापूर्वी भेट घेतली होती, आता पुढचं काही प्रयोजन आहे का भेटीचं? 100% मी अमितभाईंची भेट घेतली. अमितभाईंची भेट घेतल्याच्यानंतर या प्रकरणाला गती आली, त्यांचं पण याच्यावर लक्ष आहे असं माझं मत आहे. आणि मी परत एकदा अमितभाईंना आत्तापर्यंतचा झालेला, त्यांची भेट मी 11 तारखेला घेतली तेव्हापासून आता माझी ज्या दिवशी भेट होईल तेव्हापर्यंतचा सर्व वृत्तांत या केसचा त्यांना सांगणार आहे, आणि त्याच्यानंतर माझी काय पुढं अपेक्षा आहे हे पण त्यांना सांगणार आहे. त्याच्यानंतर ते लक्ष घालतील असं मला वाटतंय. मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे ते नक्की काम करतील. वाल्मिक कराड यांच्या पत्नींनी असा थेट आरोप केलाय की वाल्मिक कराड यांचा कुठल्याही प्रकरणात संबंध नसताना सुद्धा त्यांना याच्यात अडकवलं गेलं. आणि दुसरी गोष्ट अशी, त्यांचं म्हणणं आहे की तुमचं नाव घेत आहेत ते बजरंग सोनवणे यांनी माझ्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. नाही, त्याने असं पण बोललेलं बघितलं मी, की आपल्या माहिती की त्याने बजरंग सोनवणेला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मदत केली असं पण त्या बोलल्यात. आता ती कालचं कसं असते, काल त्यांनी काय बोलावा हा विषय थोडा वेगळा आहे. कारण पती त्यांचे जे आहेत त्यांचे आत्तापर्यंतचे सगळे काही व्यवहार आहेत ते त्यांना सगळे माहीतच असणार. त्याच्यामुळे ते आमच्या ताईसाहेबावर मी काय बोलावं असं मला वाटत नाही. पण तरी विषय असा आहे की त्यांनी कालचं बोललं लई गांभीर्याने घ्यायसारखा विषय होऊ शकत नाही. कारण त्यांना जर मी समजा धमकी दिलीच होती तर कधी दिली, कुठं दिली, केव्हा दिली, त्यावेळेसपासून आत्तापर्यंत का नाही, लोकसभेच्या निवडणुकीत दिली असं बोलण्याचा अर्थ होता त्यांचा. तर लोकसभेची निवडणूक झाल्या मग मी लोकसभेची निवडणूक झाल्या मग ते सगळं कळायला पाहिजे होतं, आणि त्याच वेळेस सांगायला पाहिजे होतं. जर जे हे खंडणीच्या आरोपामध्ये अडकले जाते, जे गुंडा राज करते, जे आमच्या सर्व लोकांना टॉर्चर करू मारायचा आदेश देते, ते कट रचते, जे दाबदडप करते, अशा गुंडांना मारायची धमकी जर बजरंग सोनवणे देत असेल तर त्याच वेळेस त्यांनी ते डिक्लेअर करायला पाहिजे होतं. म्हणजे विनम्रपणे मी सांगतो, ठीक आहे. पण त्या ताईसाहेबांच्या बोलण्यावर मला जास्त नाही बोलायचं, कारण त्यांचं कालचं बोलणं स्वाभाविक आहे, होऊ शकतं आहे. त्याच्यामुळे ते काल असं बी म्हणल्यात की मला लोकसभेला त्यांनी मदत केली. जर तसं असेल तर मग त्यांनी पंकजा ताईला पण सांगितलं पाहिजे की माझ्या नवऱ्यानं बजरंग सोनवणेंना मदत केली. घुले चाटे सांगायला आपण बघतो की बेड्या घातल्या जातात हातात, पण दुसरीकडे या सगळ्या प्रकरणात जे आरोपी आहेत वाल्मिक कराड, त्यांना मात्र बेड्या त्यांच्या दिसत नाही. VIP ट्रीटमेंट दिली जाते अशा पद्धतीचा दावा केला जातो. तर या सगळ्या पाठीमागे दहशत आहे की धनंजय मुंडेंचा दबाव? नाही, आता याच्यामध्ये काय आहे सांगता येत नाही. ते आजारी आहेत का, त्याच्यामागं काही शक्ती आहे का, त्यांचं काय आहे. पण याचा अर्थ असा असेल की ते आरोपी जे झाले ते काल आलेत मोकोकामध्ये. त्याच्यामुळे मोकोकामध्ये आल्याच्या नंतर बेड्या घालायचा असं काही एखाद्या वेळेस नियम असू शकतो. पोलीसचा काय नियम आहे मला सांगता येणार नाही. किंवा पोलीसला काय वाटतं की नाही माझ्यासारखा एखादा असा काळा दिसला तर त्याला नाही, एखादा चांगला दिसला तर त्याला, किंवा असं काय असेल त्यांचा नियम कसा आहे माहीत नाही. कुणाला कशा पद्धतीनं त्यांना बेड्या घालावं वाटतं ती पोलीसचा अधिकार आहे. त्याच्यावर त्याचं कायद्याप्रमाणे मला त्याचं नॉलेज नाही. ज्यावेळेस मला त्याचा अभ्यास करून मी तुम्हाला पुढे सांगेल. सारख्याच गुन्ह्यातले आरोपी आहेत, पण काहींना तशी ट्रीटमेंट आहे, यांना अशी ट्रीटमेंट नाही. तर पोलीसला आपण जो प्रश्न उपस्थित केला त्याच्या बाबतीत मी पोलिसांना पण विचारेल की बाबा असं मीडियावाले बोलतायत, म्हणजे जनरल पब्लिक बोलते, तर याचा अर्थ काय, तुम्ही कशामुळे असं करताय. असं मी CIDच्या प्रमुखाला आणखी काही कुणाला फोन बिल लावलेला नाही मी. पण मी नक्कीच ही तुमचा संदेश SP-ना बोलतोय मी. SP-ना हा तुमचा संदेश मी बोलेल. लगेच आपलं एकदा बाईट संपली की मी SP-ना फोन लावून विचारेल की साहेब असं असं मीडिया मला विचारतो, याचं उत्तर मी काय देऊ. सर, या संपूर्ण प्रकरणाला 1 महिना झाला, आंदोलनं झाली, मोर्चे झाले, कारवाई होती.
कुठेतरी जातीय तेढ निर्माण करण्याच्या काही लोकांच्या भावना आहेत असं वाटतं का? आणि ज्याच्यामुळे राज्यातलं स्वास्थ्य कुठेतरी बिघडलं जातं सामाजिक. नाही एका मुठभर लोक आहेत की ज्याला समाजकंटक आहेत हे, यांना हे वातावरण बिघडवायचंय, जातीच्या नावावर न्यायचंय. गुन्हेगारला जात नसती, काय नसते, विनाकारण. आता कोण म्हणतंय की एक समाज ह्या समाजाचा असं, या समाज, बिलकुल हे चुकीचं आहे. ह्या कोण जे हे करतायत हे खूप वाईट कृत्य, यांची नियतच साफ नाही आहे. नाही तर बीड जिल्ह्यातला वंजारा समाजसुद्धा खूप प्रांजळ आहे, चांगला आहे. हे का मतं कुणाला करायचा हा अधिकार आहे, पण बजरंग सोनवणेला जर वंजारा समाजानं मतं केली नसते ना, निवडून नसतो आलो मी. त्याच्यामुळे मी वंजारा समाजावर कधीच दोष देत नाही. माझे जीवाभावाचे कार्यकर्ते आहेत, मी त्यांच्यासोबत आहे. माझ्यासोबत 25-25 वर्ष झालं काम करतायत. काही बरेच 12 सरपंच माझ्या केस तालुक्यात माझे समाजाचे होते. आत्तासुद्धा काही जे सरपंच होते त्याच्यातल्या जवळपास 90% सरपंचांना माझं काम करता आलं नाही, पण मी त्यांना कधी नाराज केलं नाही, त्यांना कधी दूर ढकललं नाही. आणि आजसुद्धा लोकसभेला ज्या सरपंच मी ज्यांना ग्रामपंचायतला मदत केली, ग्रामपंचायतला निवडून आलेत, माझ्या नावाखाली निवडून आलेत, माझ्या पॅनलमध्ये निवडून आलेत, त्या सरपंचाला सुद्धा मी लोकसभेला तू माझं का काम केलं नाही, तू आता माझ्याजवळ यायचं नाही असं बोललो नाही. ते आजही माझ्यासोबत आहेत. आत्ता काल सुद्धा माझ्यासोबत, माझं तुम्हाला वाटलं तर इथलं सीसी फुटेज दाखवतो, माझ्याकडे काल येऊन गेले, आज नाही तिथं की. आणि दररोज माझ्यासोबत गाडीत वंजारा समाजाचे कार्यकर्ते आहेत. याचा अर्थ असा नाही की वंजारा समाज आणि ह्यांची सर्वांची कुणाला तरी फक्त जातीच्या आड का पडायचं आहे. आता कोणतरी म्हणतंय की, आता मला त्याच्यावर जास्त बोलायचं नाही आज, पण कोणतरी म्हणतंय की या जातीचं असं झालं, त्या जातीचं, ते चुकीचं आहे. जातीपात काही नाही. या सगळ्या घटनेनंतर अजित पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बीडची कार्यकारिणी ही बरखास्त केलेली आहे. काय तुमची काय यावर नेमकी प्रतिक्रिया की नाही मी काय बघितलं नाही, पण दादानी ही कारवाई करायला एक तर वेळ केला, आणि वेळ केला ते करू देत. अरे पण तुम्ही करतानाच एकाच मतदारसंघात काय काय दिलं. जिल्हा परिषद अध्यक्ष परळी मतदारसंघ, पक्षाचा अध्यक्ष परळी मतदारसंघ, महिला अध्यक्ष परळी मतदारसंघ. ह्यावेळेस त्या दादाने त्यावेळेस जरा बघायला पाहिजे होतं की कुठं कुठं काय द्यायचं. असं काही काही गोष्टीत, पण आता ही करताना बी जरा उशीर झाला का काय असं वाटतंय. पण आता तो त्यांचा अधिकार आहे, त्याच्यात मी कसं बोलणार. आता अजितदादांच्या पक्षात काय करावं दादानी, तो दादांचा अधिकार आहे, दादावर मला नाही बोलायचं. पण आता हे मकोका लागला इथपर्यंत झालं सगळं. आता तुमची मागणी अजूनही तीच असणार आहे की मुंडेंनी राजीनामा? माझी मागणी पहिल्या दिवसापासून आजपर्यंत शेवटपर्यंत एकच आहे की संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संबंधित जे जे कुणी आहेत, जी तुम्हाला चेन मी पहिल्यांदा सांगितली, सर्व चेन, ज्यांनी कुणी मदत केली, ज्यांचा शेवटच्या क्षणापर्यंत यांना अटक होईपर्यंत बी ज्यांनी यांना सपोर्ट केला, ही कट ज्यांनी रचलाय, याच्यामध्ये जे कुणी सामील असतील त्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे, सर्वांना फाशी झाली पाहिजे. याच्यात जे इन्व्हॉल्व आहेत त्यांना आणखी मोकोका लावला पाहिजे. यांना काय मर्डरच्या केसमध्ये, खुनाच्या केसमध्ये ॲड झाले पाहिजेत. हीच माझी मागणी. यांना फाशी झाली पाहिजे आणि तोपर्यंत मी या प्रकरणाच्या शेवटपर्यंत फाशी देईपर्यंत यांच्यासोबत आहे. राजीनामा काय मुंडेंनी राजीनामा अजून त्याच्यावरती दादाही काही? हे बघा, मी काय म्हणतो, कुणी बऱ्याच लोकांनी सांगितलं की नीतिमत्तेनं राजीनामा द्यावा, बऱ्याच जणांनी सांगितलं की यांचं कर्तव्य म्हणून राजीनामा द्यावा, कुणी म्हणले की यांच्याशी संबंधित माझी राजीनामा द्यावा. वेगळ्या समाजातून मागितला, वेगळ्या पद्धतीनं राजीनामा मागितला. आता मी कुठल्या अँगल नाही की राजीनामा मागितला म्हणजे देणार आहेत. मी मागितला की ते देतील का राजीनामा? मला काय मागायला, पण मी मागून काय, त्यांचा सरकारचा मध्ये त्यांच्या पक्षाचा त्यांचा स्वतःचा विषय, त्याच्यामुळे त्यांनी काय करायचं तरी ठरवू देत. मला माझी एकच मागणी, मला याचा विषय दुसरीकडे न्यायचा नाही आहे, राजकारणावर किंवा कुणाच्या याच्यावर नाही यांचा. आणि याच्यात जर संबंध असेल यांचा, तर सांगितलं ना मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं की जर याच्याशी संबंध असेल तर त्यांना आम्ही कुणालाही सोडणार नाही आणि त्याच्यावर कारवाई करू. त्याच्यानंतर ते ऑटोमॅटिक होईलच ना. आता पुढं काय होतं ते आपण 1-2 दिवस बघूयात. आज आणखी परत कोर्टात येणार, परत काय होणार, त्याच्यात आणखी कोण ॲड होतं, याचं संपलं नाही. मी सांगितलं तुम्हाला, कमीत कमी केसच्या या प्रकरणाची 50 लोकांची यादी निघेल. 50. कारण आता तुम्ही साधा बघा, आरोपी 7 प्रत्येक वेगळ्या दिशेनं पळून गेले, वेगळ्या ठिकाणून गेले. मग त्यांनी दररोजचा मुक्काम झाला. त्यांचा मुक्काम कुठं झाला? सोलापूर जिल्ह्यामध्ये कधी मुक्काम झाला? सोलापूर जिल्ह्यातल्या कोणत्या उकडगाव काय तिकडं कुणाचा मुक्काम झाला? कुठं बांगरवाडी काय तिकडं कुणाचा मुक्काम झाला? म्हणजे हे आता मी सांगतो, ही म्हणजे बघा, हे त्याचं लॉजिक, याचं कुठं कसं, धाराशिवच्या कुठं आले, त्याच्यानंतर पुण्यात कसे आले, पुन्हा कोण गुजरातला कसे गेले, मुंबईत कसे आले, मुंबईत कुणी दिलं, इथं बालेवाडीत कुणाकडे आले. ह्या सर्वांना गुन्हेगार केलं पाहिजे आणि याला सहआरोपी केलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं पुढं म्हणजे जे आरोपीला सहारा देताना सुद्धा ही सर्वजण घाबरतील. नाही तर कायद्याचा धाक राहणार नाही. कायद्याचा धाक ठेवायचा असेल तर यांना सगळ्यांना सहआरोपी केलं पाहिजे. सहआरोपी केल्याशिवाय, यांच्यावर आरोपपत्र दाखल झाल्याशिवाय, यांच्यावर मोका लावल्याशिवाय खऱ्या अर्थानं न्याय मिळणार नाही. न्यायासाठी तुम्ही फार बारकाईने लढताय. यात पुण्यात ते कुठे होते याबद्दल काही इनपुट्स आहेत?
मला पोलीस यंत्रणेवर भरोसा ठेवायचा आहे आणि पोलीस यंत्रणेला बघू द्या की पोलीस यंत्रणा कुठपर्यंत तपास करणार आहे. पोलीस यंत्रणेला कळलं पाहिजे नाही पोलीस यंत्रणेचा तपास. आता काल मध्येच विषय आले प्रॉपर्ट्या, हार्वेस्टर, हे सगळे विषय आहेत ना. ही एक दिवसाचा विषय नाही. हार्वेस्टरचा विषय कधीचा माहिती तुम्हाला? हार्वेस्टरचा विषय हा जो आहे ते लोकसभेच्या निवडणुकीला एस ग्रँड नावाचं एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेलला माझ्या राष्ट्रवादी भवन जी माझं आहे बीडचं त्याच्या समोरच हॉटेल आहे आणि राष्ट्रवादी भवनला ही सर्व लोक आलेले पैसे मागायला. तिथं हे सर्वजण मंत्री महोदय सुद्धा तिथं होते. ते त्यांना भेटले नाहीत असं त्यांच्या बाईटमध्ये सांगतात. मी पण साक्षीदार त्याला, कारण मला माहिती होतं हे सगळं. याच्यानंतर त्या लोकांना तिथं मारलं गेलं. मारल्याच्या नंतर त्या लोकांनी बोंबाबोंब केली. पत्रकाराकडे गेले. मी का बोललो, आता तुम्हाला वाईट वाटू देऊ नका, माफी मागून बोलतो. मी पत्रकारांना बोललो, मीडियांशी, आमचे प्रिंट मीडिया नाही आपल्याला, तुमच्या या मीडियाला पण बोललो, इलेक्ट्रॉनिक मीडियाला पण. यांनी कुणीही तुम्ही दखल घेतली नाही. नाही तर मी लोकसभेच्या वेळेसच, पण मलाही टाईम नव्हता. एवढे दिवस कमी आणि एकटाच वडावडीला सगळे कर. आमच्याकडे नेतेगण कुणी नव्हते, जनरल पब्लिक होती. याच्यामुळे करताना आम्हालाही किंवा आम्हाला सोशल मीडिया फुकट केलेलं आमच्याकडं नाही. आमच्याकडे आपलं जी पोरं सोरं करतील सोशल मीडिया तीच काय म्हणते स्पॉन्सर आमच्याकडे मीडिया नाही. त्याच्यामुळे आपलं सोशल मीडिया जो ते आमचा असाच चाललेला आहे. त्याच्यामुळे ते ही गोष्टीला मी कमी पडलो. पण हार्वेस्टरचे पैसे 8-8 लाख रुपये प्रत्येकाने 140 लोकांनी दिलेत. 11 कोटी 20 लाख रुपये होतात आणि ती पनवेलला कुठेतरी दिले. तिथं काही जणांनी सांगितलं, आणखी ह्याच्यात नावं लय आहेत, पण मला घेण्यापेक्षा पोलीस काय करते बघू द्या. आता ह्याच्यात कुणी म्हणते पुरावा द्या. आता काय पुरावा आहे? प्रत्येक गोष्टीला पुरावा लागणार आहे का? अरे रडायलेत, मरायलेत, ह्याची चौकशी तर करा ना. पुरावा नाही सापडला तर सोडा तुम्ही पुन्हा. पण याची चौकशी पोलीस यंत्रणा, माझी सोलापूर एस पीना माझी विनंती आहे आणि सूचना पण आहे की एस पी, तुम्ही जर यांना पुरावा मागून गुन्हा दाखल करू देत नसाल तर तुम्ही कायद्याचं रक्षण करत नाहीत. कायद्याचं रक्षण करणार असाल तर तुम्ही यांचे गुन्हे दाखल करून घ्या. पुरावा हा तपासाचा भाग आहे. अगोदर गुन्हे दाखल करून घ्या, नाहीतर आम्हाला या लोकांना घेऊन कोर्टात लावावं लागेल आणि कोर्टातून गुन्हे दाखल करायचे तुम्हाला आदेश द्यावा लागतील. मग याच्यानंतर सुद्धा सरकारचं आणि तुमचं सर्वांचं फेल्युअर दिसतं. याच्यामध्ये हार्वेस्टरमध्ये सुद्धा माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांचे पैसे घेतलेले आहेत. या शेतकऱ्यांचे 8-8 लाखाने घेतलेत. याला पुरावा द्या म्हणतात. पुरावा हा कोर्टातला भाग आहे. पुरावा हा तपासाचा भाग आहे. गुन्हा नोंद करून घेण्यासाठी पुरावा नाही आहे. ह्यांनी म्हणतायत गुन्हा नसेल गुन्हेगार तर सोडा ना. असे कित्येक गुन्हे आहेत, जेवढे गुन्हेगार तपासले जाते त्याच्यातून सुटले जातात. मग आता फक्त गुन्हेगारावर गुन्हा दाखल करून घेणे, हार्वेस्टरचा विषय, हे असे भरपूर विषय आहेत. आणखी रीतीचा ह्याचा काय लिस्ट आहे माझ्याकडे आता सगळी. आणखी तुम्हाला सगळे आज सगळी ओपन करायचा विषय नाही आहेत. मला हा फक्त फोकस जो माझा आजचा आहे तो संतोष देशमुख यांच्या हत्येचा आहे. त्याच्यामुळे मला त्याच्या बाहेर जायचं नाही. त्या चौकटीत राहून काम करायचं. याचा एकदा शेवट होऊ द्या. म्हणजे सगळ्या गोष्टीचा लोकांनी मला निवडूनच त्यासाठी दिलं. इथलं अवैध धंदे, गुटखा, मटका, रेती सगळं काढणार जिल्ह्यातलं, काही ठेवणार नाही. चाहे काही हो, माझं मी कुठली भेणार नाही. उद्या काय व्हायचं ते होईल मला माहीत नाही. पण मला एकच माहिती आहे की इथला आमचा जिल्हा स्वच्छ करण्यासाठी मी झगडणार आणि 100% मला यश पण येईल या गोष्टीला असं वाटतं. खूप खूप धन्यवाद. सर्वांचे आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.